साहेब, ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती, तर आज त्यांच्या विमानाला टेक ऑफ करण्यापासून मनाई करण्यात आली, काय सांगा? काल उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली, त्याच पद्धतीने माझ्या बॅगची तपासणी करण्यात आली आणि नियम सगळ्यांना सेम असावेत असं आमचं काय म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर माननीय पंतप्रधान जेव्हा जेव्हा सभांसाठी येतात, या सभांच्या वेळी अनेकांच्या एअरफील्डचा प्रॉब्लेम होतो, तर सर्वांना एक इक्वल किंवा लेवल प्लेग्राऊंड जे मिळायला हवं, त्या दृष्टीनं सगळ्यांना समान न्याय लागायला हवा असे आमची सगळ्यांची म्हणणं आहे. आपण आता सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून फिरताय. यामध्ये आता नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हे प्रचार सभा घेत आहेत. मात्र या सर्वांच्या किंवा देवेंद्र फडणवीस राज्यातील नेत्यांच्या टार्गेट हे फक्त शरद पवार यांच्याकडेच दिसतंय. काय असं व्यक्तिगत? कारण मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी म्हणाले महाराष्ट्राचा हरियाणा करू, त्या पद्धतीनं मोदीजींना हे पुरेपूर ठाऊक आहे की महाराष्ट्राचा हरियाणा होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे पहाडासारखे उभे आहेत आणि हा आमचा सह्याद्री आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही. म्हणजे आता कराड उत्तरमध्ये आज बाळासाहेबजी पाटील यांच्या प्रचारासाठी मी आलो होतो. आता इथे बहुतेक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा येणार आहेत. पण योगीजी इथे येऊन जेव्हा बटेंगे तो कटेंगे म्हणतील, तेव्हा त्यांना हे महाराष्ट्र नक्कीच दाखवून देईल की या पद्धतीने बटेंगे तो कटेंगेची विषारी बीज रोवण्यासाठी ही गंगा यमुनेकाठची भुसभुशीत माती नाहीये, हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. इथं 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं गोंड स्वप्न उभं केलं होतं आणि त्यामुळे सर्व धर्म समभाव शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार इथल्या मातीत आहे, इथल्या माणसांच्या मनात आहे आणि त्यामुळे इथे बटेंगे तो कटेंगे सारखा नॅरेटिव्ह हा महाराष्ट्र त्याला थारा देणार नाही. 6व्यांदा आमदार बाळासाहेब पाटील हे निवडणुकीला उतरलेले आहेत. 5 वेळा त्यांना यश मिळालेलं आहे. त्यांची कायम भूमिका राहिली की वैचारिक लढाई आहे. परंतु समोर जो उमेदवार आहे त्यांच्यावर 302 सारखा गुन्हा आहे. काय सांगाल, या लढाईत कसं पाहता तुम्ही? मला वाटतं की बाळासाहेब पाटलांचा विजय हा निश्चित आहे, कारण राजकारणातलं एक सुसंस्कृत निष्कलंक असं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब पाटलांकडे उभा महाराष्ट्र पाहतो आणि नक्कीच बाळासाहेब पाटील विजयाचा षटकार हा मारतील. निष्ठा, स्वाभिमान, तत्व आणि राजकारण करत असताना जपलेली सुसंस्कृतता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब पाटील आहेत आणि कराड उत्तरचे मतदार मला वाटतं की नक्कीच याची दखल घेतील आणि भरभरून मतं ही बाळासाहेब पाटलांना प्रचंड मताधिक्याने विजय करतील. जो काही मी उल्लेख केला की 302चा गुन्हा समोरच्या उमेदवारावर आहे, याचा कुठं त्यांना फटका बसला आणि भाजपनं उमेदवारी देण्याचा विलंब केला होता? मला असं वाटतं की समोरच्याच्या विषयी बोलण्यापेक्षा आपली रेष मोठी करणं हे सुसंस्कृत राजकारणाचं लक्षण आहे आणि त्यामुळे मला वाटतं की बाळासाहेब पाटलांचं काम हे जास्त मोठं आहे. त्यामुळे समोरच्याचं जे काही आहे ते त्यांचं त्यांना लखला बसतो, जनता सर्व जाणते. त्यामुळे जनतेला बाळासाहेब पाटलांसारखं नेतृत्व मिळणं ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि याची कराड उत्तरची जनता नक्की नोंद घेईल. शेवटचा प्रश्न, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी किती जागा मिळवेल? राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी नक्कीच 165 पेक्षा जास्त जागा या आमच्या विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. थँक्यू.